जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 10 विभूती योग. श्लोक 4. बुद्धिः ज्ञानम् असम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं च अभयमेव च. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, माझ्या गुणांबद्दल मी तुला विस्ताराने सांगतो ते ऐक. बुद्धी किंवा बुद्धिमत्ता, ज्ञान, भ्रमनिरास, सहनशीलता, सत्य, संयम, आत्मसंयम, आनंद, वेदना, नैराश्य, भय आणि निर्भयपणा हे सर्व गुण माझ्या इच्छेने माझ्यापासून उत्पन्न होतात. अर्जुना, बुद्धी किंवा बुद्धिमत्ता म्हणजे मनाची तपासणी आणि मनाची पात्रता ठरवण्याची शक्ती. ज्ञान म्हणजे संवेदना आणि गैरसंवेदनशील या घटकांमध्ये फरक निश्चित करण्याची शक्ती. भ्रम नसणे म्हणजे जे माझे नाही ते माझे आहे असा विचार न करणे. सहनशीलता म्हणजे मनाची अबाधित अवस्था. सत्य म्हणजे प्रत्येकाच्या फायद्यासाठी जे सत्य आहे तेच बोलणे. संयम म्हणजे बाह्य इंद्रिय संयम. आत्मसंयम म्हणजे मनाचा संयम. आणि सुख, दुःख, नैराश्य, भय आणि निर्भयपणा हे सर्व गुण सर्व प्राणीमात्रांमध्ये केवळ माझ्या इच्छेने निर्माण होतात. त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा त्यांचे दैवी गुण आणि त्यांची शक्ती स्पष्टपणे व्यक्त करत आहेत. त्यांची ही शक्ती आपण स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. श्रीकृष्ण परमात्म्यांचे सर्व दैवी गुण, सामर्थ्य वारंवार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांच्यावरील आपली भक्ती अधिक दृढ करूया. श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं च भयमेव च. श्रीमन्नारायण करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनं तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही.
ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. बुद्धिः ज्ञानम् असम्मोहः क्षमा सत्यं दमः सुखं दुःखं भवो भावो भयं च अभयमेव च. ॐ बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं च भयमेव च. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण.